टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपति शिवाजी महाराज की। आवाज कमी आहे। राजमाता जिजाऊंची पुण्यभूमी आहे। आवाज कसा आला पाहिजे आपला? छत्रपती शिवाजी महाराज की। महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, भारत रत्न महामानव डॉक्टर। मला वाटतं की आपण सर्वांनी श्रुतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यास करा। आणि नुसता अभ्यासच नाही करायचा तर खूप खेळायचं पण तुम्हाला आहे। ज्याला कोणाला क्रीडामध्ये आवड असेल त्या विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे। कोणाला कला क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे। आमदार साहेब, मला आनंद झाला, कदाचित मी भाग्यवान असेल की आपल्या गावाचं आणि या शाळेचं दर्शन घेण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली। निश्चितपणे मग सरपंच महोदय असतील, ग्रामपंचायत असेल, आपले सर्व ग्रामस्थ असतील, शाळेचे मुख्याध्यापक महोदयांच्या पासून सर्व शिक्षक गण असतील, समिती असतील, यांनी अतिशय कष्टपूर्वक मी ज्यांनी या शाळेला अतिशय उदार मनाने, सडळ हाताने, ज्या पद्धतीने गावामध्ये आपण एखादं देवाचं मंदिर बांधायला गाव एकत्रित येत आहे, त्याच पद्धतीने ही शाळा एक प्रकारचं मंदिर आहे। हे मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी, विदर्भातल्या आज सुरू होत आहे, परंतु शाळेच्या गणवेशाचे पैसे, जो निधी आहे, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती 15 दिवस 3 आठवडे आधीच यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे। आणि शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांना आम्ही अधिकार दिलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या साठी चांगला गणवेश तुम्ही त्या ठिकाणी स्वतः खरेदी करा। आणि मला आनंद आहे की आपल्या शाळेने विद्यार्थ्यांच्या साठी चांगला गणवेश या ठिकाणी खरेदी केलेला आहे। मी आपला या निमित्ताने अभिनंदन करतो। आपली सर्वांची जबाबदारी आहे या लहान बालकांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे। या विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड, की त्याला तो कधी आजारी पडला होता, त्याचा ब्लड ग्रुप काय आहे, याचं एक, जशी आपण काही ठिकाणी जन्मकुंडली बनवतात त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कुंडली, हेल्थ कार्ड आपण महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी तयार करायला घेतो आहोत। मला वाटतं की गावाने नुसतं शाळेमध्येच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये, आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं, जवळपास 100% शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेलं आपलं हा गाव आहे। परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की या गावातला एकही विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शाळेत जात नाही। याचा अर्थ अतिशय चांगलं शिक्षण आपल्या या शाळेच्या वतीने दिलं जात आहे। आणि नुसतं शिक्षण क्षेत्रातच नाही तर मग अगदी गाव स्वच्छतेचं अभियान असेल आणि इतरही क्षेत्रामध्ये या गावाने अतिशय कष्टपूर्वक प्रगती या ठिकाणी साध्य केलेली आहे। आपल्याला दिसून येईल इयत्ता पहिलीच्या पासून थोडा त्याचं डिझाईन शिक्षण पद्धतीचा आता आपण करायला घेतलेला आहे आणि काही महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पासून वर्ग वाईज
सैनिकी प्रशिक्षण सुद्धा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केलेला आहे की जेणेकरून आपल्या विभागाचं ब्रीद आहे राष्ट्र प्रथम देश प्रथम. आपल्या जीवनामध्ये देशाला सर्वोच्च स्थान त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून उद्याचा तो आमचा भारताचा नागरिक घडत असताना देशाच्या प्रती आदर निष्ठा आणि स्वतःमध्ये सुद्धा एक शिस्त मला वाटतं की त्याच्या भावी जीवनाच्या साठी या उपक्रमाच्या माध्यमातून आणि याचे दृश्य स्वरूपामध्ये परिणाम त्याच्या भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतील. आणि म्हणून हा उपक्रम येत्या काही महिन्याच्या पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. तर स्वागत करण्याच्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. ते या शाळेचे सर्व विद्यार्थी, आपल्या या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शाळेच्या इतरही ज्या समिती आहेत त्या समितीवरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, गावाचे ग्रामस्थ आणि उपस्थित माझ्या आज आपल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सिनगाव जहागीर म्हटलं तर अतिशय पवित्र पुण्यवान भूमी, राजमाता जिजाऊ साहेबांचं जन्मस्थान, मातृतीर्थ सिंदखेड राजा संत चोखामेळा यांचं जन्मस्थान आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज विदर्भातील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात, विद्यार्थ्यांचं स्वागत हा एक पवित्र कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित वर्षाच्या 365 दिवसांचं कॅलेंडर आपण तयार केलेलं आहे. शाळा कधी सुरू होणार, कोणत्या दिवशी काय कार्यक्रम होणार आहे आणि आमच्या शिक्षक बंधू भगिनींना इतर जी जास्तीची कामं असायची ही माहिती द्या, ती माहिती द्या. यापूर्वी 15 समित्या होत्या, आता 15 समित्यांवरनं फक्त 4 समित्या तिकडं अस्तित्वात असणार आहे. नाही तर दर महिन्याला, दर 2-3 महिन्याला आमच्या शिक्षक बांधवांना त्याची माहिती शासनापर्यंत द्यावी लागायची. आणि म्हणून सर्व समित्यांचा सार करून आता फक्त 4 समित्या त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेल्या आहेत. आणि माझी गावाला पण विनंती असणार आहे त्या समितींच्या माध्यमातून किंबहुना गावाने सुद्धा या शाळेला, ऑलरेडी या गावाचे आहेच, परंतु आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला माझी विनंती असणार आहे की आपल्या ज्या काही शाळा आहेत या शाळेंना तुमच्या शुभेच्छांची, तुमच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि आपल्या आशीर्वाद त्या शाळेंना त्या ठिकाणी द्यावेत. आपल्या काही सूचना असतील, काही सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, तर त्या सूचनांचं सुद्धा त्या ठिकाणी स्वागत राहील. आणि नुसतं स्वागत नाही तर चांगल्या सूचनांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रव्यापी त्या ठिकाणी केली जाईल, हे पण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे. तर शाळेचं जी काही फीत होती ती फीत आपण आमच्या आजीच्या हाताने त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि म्हणून माझी सर्व आजी आजोबांना विनंती असणार आहे, दररोज सायंकाळी एक अर्धा तास आपल्या नातवंडांशी गप्पा मारा, त्यांच्याशी चर्चा करा की बाळा आज तुला शाळेमध्ये काय शिकवलं,
तुझे वर्गामध्ये कोण कोण मित्र शाळेत आज उपस्थित होते आणि मग ते शिक्षण घेत असताना तुला काही अडचण आली का? माझी सर्व विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना पालकांना सुद्धा विनंती असणार आहे, आपल्या गुरुजींची शिक्षक बांधवांची तर जबाबदारी आहेच विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचं कार्य संपन्न करणं, परंतु आई वडिलांना पण मी पालकांना पण विनंती करणार आहे की दररोज एक अर्धा तास, तसं आपल्या गावाला जास्त सांगण्याची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी खूप चांगलं काम शाळेच्या संदर्भामध्ये उभं केलेलं आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने या गावाचं अभिनंदन करतो. त्या विद्यार्थ्याला कदाचित जिल्हा पातळीवर एखाद्या विद्यार्थ्याला जर काही गंभीर आजार आहे तर त्या विद्यार्थ्याला मुंबईच्या मोठ्या रुग्णालयात नेऊन त्या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्याला बरं करून त्याला घरापर्यंत सुखरूप सोडण्याची जबाबदारी आता शासनाच्या वतीने संपन्न केली जाते. कशा कष्ट पद्धतीने शेती करतो, कशा अडचणींचा सामना करतो आणि म्हणून उद्याचा तो भारताचा नागरिक घडत असताना त्याला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव सुद्धा असली पाहिजे. आपल्या परिसरामध्ये जे गड किल्ले असतील त्या गड किल्ल्यांना विद्यार्थ्यांच्या सहली जाऊन त्या ठिकाणी भेटी देतील. आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली बँकेत जातील, दवाखान्यात जातील, किराणा दुकानामध्ये जातील. शाळेच्या सुरू होण्याचा दुसरा टप्पा आज आपल्या विदर्भातल्या शाळा त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांच्या पासून तर संपूर्ण विदर्भाच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे देवाच्या आशीर्वादाने, पालकांच्या आशीर्वादाने, गुरुजनांच्या आशीर्वादाने विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक अभ्यास करतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक, जसं आता आमच्या एका दिदीने, सृष्टीने आपल्या गावाचं देश पातळीवर नाव मोठं केलेलं आहे. मी तिचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. आपण बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ वगळता सर्व शाळेंचं शैक्षणिक वर्ष मागच्या सोमवारपासून सुरू झालं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित शाळा असतील आणि इतरही माध्यमांच्या शाळा असतील, या शाळेच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी खेडेकर साहेब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांच्यापासून तर सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय, स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गण, प्रशासन विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेश दिवसाच्या दिवशी उपस्थित राहतात. हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामस्थांच्या, स्थानिक पातळीवरच्या नागरिकांच्या आशीर्वादाने अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेला. इयत्ता पहिली पासून तर 12वी पर्यंत या वर्गांचा जर आपण विचार केला तर आमदार साहेब 2,10,00,000 विद्यार्थी आहेत. 7.5 लाखाच्या आसपास शिक्षक बंधू भगिनी आहेत. लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था आहेत.
हा संपूर्ण कुटुंब आपला परिवार आहे आणि या परिवाराचा गाडा संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आशीर्वादाने आपल्याला त्या ठिकाणी पुढे द्यायचा आहे. मला अतिशय आनंदाने आजी आजोबा आई वडिलांना सांगायचं आहे की आता शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी अतिशय सविस्तररित्या डॉक्टरांच्या कडून केली जाईल. त्या तपासणी करत असताना त्या विद्यार्थ्याला जर काही किरकोळ आजारपण असेल तर ते डॉक्टर महोदय त्याला गोळ्या औषधं देऊन ते त्याचं किरकोळ आजारपण बरं करतील. एखाद्या विद्यार्थ्याला जर दवाखान्यामध्ये नेऊन उपचार करण्याची गरज असेल तर आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभाग आमचं शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने त्या विद्यार्थ्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करून बरं करून त्याला घरापर्यंत सुखरूप सोडण्याचं काम करेल. माझे सहकारी मित्र माननीय आमदार माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब, आपल्या गावाच्या माननीय सरपंच ताई, विद्यार्थ्यांना मी विनंती आवाहन करतो, जसं आता सगळ्या गावाने तुमचं स्वागत केलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करायचा आहे. नाहीतर आपण पाहतो म्हणजे काही गोष्टी खऱ्या बोलल्या पाहिजेत. काही माझ्या कुटुंबामध्ये 2.5-3 वर्षाची माझी नात आहे, पण ती नात मोबाईल मध्ये तिला ते कार्टून दाखवल्याशिवाय ती जेवण करत नाही. आपल्याकडे पण आहे ना, आहे का नाही? आता आई वडीलच मोबाईल मध्ये इतके आहेत की त्यांना आपल्या बाळांशी आपल्या मुलांशी बोलायला वेळ नाही आणि मग ते लहानपणापासूनच ते बाळ मोबाईल मध्ये ते कार्टून बघणार आणि मग इकडे जेवण करणार, अशी अवस्था आहे. आणि म्हणून मोबाईल चांगल्या गोष्टी असतील त्याचा स्वीकार करूया. एकीकडे AI चा जमाना येतो आहे, त्या स्पर्धेमध्ये पण आपल्याला टिकायचं आहे, परंतु मोबाईलमुळे जमिनीशी मातीशी नाळ आपली तुटलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जमिनीशी नाळ पण विद्यार्थ्यांची जोडायची आहे. येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब, आता विद्यार्थ्यांच्या सहली या शेतकऱ्यांच्या शेतावर जाताना तुम्हाला दिसून येतील. आपल्या या गावाला शाळेला मिळालेले आहे. तरी माझी विनंती असणार आहे की आपल्या विद्यार्थ्यांशी दररोज सायंकाळी 1-अर्धा तास चर्चा करा, गप्पा मारा. कदाचित तुमच्याशी गप्पा मारताना काही गोष्टी तो तुमच्या कानावर घालेल, त्याच्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. सरपंच ताई, आपण बिलकुल काळजी करू नका. 1-2 कामं इतर कमी अधिक, परंतु शाळेच्या साठी शासनाच्या वतीने जे जे काही सहकार्याची तुम्हाला आवश्यकता असेल, पहिल्या गाडीने प्रथम प्राधान्यक्रमाने तुम्हाला शाळेच्या साठी जे जे सहकार्य सरकारकडून लागेल ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. कारण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विभाग आहे. आणि आपण जर बघितलं असेल, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षणासाठी येतात आणि म्हणून जाणीवपूर्वक या स्पर्धेच्या युगामध्ये हे सर्व विद्यार्थी टिकले पाहिजेत. या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना यापूर्वीच्याही काळामध्ये प्रगतीपथावर होत्या आणि आता आणखी मोठ्या प्रमाणात या योजना प्रगतीपथावर तुम्हाला दिसून येणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.